दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नवी मुंबईत शिंदे सेना आणि भाजपमधील वाद पुन्हा उफाळला आहे. महायुतीमधील या दोन्ही घटक पक्षात नवीन मुंबईत मात्र वाकयुद्ध सुरू आहे. महापालिका निवडणूक जवळ येताच गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेतून भ्रष्टाचाराचे आरोप करतानाच नाईकही चौताळले आहेत. त्यांना नाईकांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. उन्माद कराल तर तो मोडण्याची माझ्याकडे ताकद असल्याचे त्यांनी सुनावलंय. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार करेल असा इशारा देतानाच नाईकांनी घोडेच बेपत्ता करण्याचं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद अत्यंत विकोपाला पोहोचल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना. तुझ्या अगोदर गणेश नाईक 3 वेळा या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तुझ्या सुपुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातला एक विधानसभा मतदारसंघ कल्याण ग्रामीण, त्याच्यातली 14 गावं घेताना ती जी गावं घ्यावी हा प्रश्न मीच मांडला होता, परंतु कंडिशनल होता. मंत्रालयात बैठक बोलवली, आम्हाला विचारलं पण नाही की बा तुमची अशी गावं आम्ही समाविष्ट करतो आणि याच्या विकासासाठी अशा अशा गोष्टी करतो. म्हणजे गणेश नाईकला हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल. फरार नाही, बेपत्ता करून टाकेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.